चैत्र नवरात्रीच्या दिवसात काय करावं, चला जाणून घेऊया. यंदा 19 मार्च रोजी आहे गुढीपाडवा आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्राला सुरुवात होते. तिलाच राम नवरात्र असंही म्हणतात. यंदा 2026 मध्ये चैत्र नवरात्र 19 मार्च 2026 म्हणजे गुरुवारपासून सुरू होत आहे आणि 27 मार्च शुक्रवार पर्यंत असणार आहे. ही नवरात्र हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच येते. या काळात माता दुर्गेच्या 9 रूपाची उपासना केली जाते, घटस्थापना केली जाते. पण या नवरात्रामध्ये काय करावं आणि काय करू नये, घटस्थापना करण्याची पद्धत, उपवास कसे करावे, या 9 दिवसात उपासना कशी करावी आणि देवी दुर्गा सप्तशतीचं वाचन कसं करावं, हे सर्व शास्त्रोक्त परंपरेनुसार आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी नवरात्राच्या काळामध्ये काय करावं तर सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, घर स्वच्छ करावं, रांगोळी काढावी. चैत्र महिना सुरू होत असल्यानं चैत्रांगण अशी रांगोळी काढली जाते. याचं विशेष महत्त्व आहे जे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पाहायला मिळेलच. त्याचबरोबर दररोज देवीची पूजा करावी, आरती करावी, सात्विक आहार घ्यावा, व्रत करत असाल तर उपवास करावा आणि सकारात्मक विचार ठेवावे. नवरात्राच्या शेवटी नवमीला कन्या पूजन करावं. नवरात्रात मातीची पूजा ही घटस्थापनेचा महत्त्वाचा भाग मानला गेलाय. यात मातीच्या पात्रात सप्तधान्य म्हणजे 7 प्रकारचे धान्य जसे गहू, जव, बाजरी, ज्वारी, उडीद, तूर, मूग अशी पेरली जातात. हे देवीचं प्रतीक मानले जाते आणि 9 दिवसात हिरव्या ज्वारी, जवाच्या रोपांचे दर्शन आपल्याला मिळते. आता तुम्ही सोप्या पद्धतीने ही घटस्थापना करू शकता. जसे स्वच्छ माती घेऊन परडीत मातीचा समान थर भरावा, त्यावर 7 धान्य पेरावेत आणि वर थोडी माती टाकावी, हलके पाणी शिंपडावे आणि यावर कलशाची स्थापना करावी. यावर कलश ठेवला जातो. ही मातीचे पूजन पूर्ण होते. 9 दिवस या कलशावर पाणी शिंपडत राहावं. त्यामुळे रोपं वर उगवतात आणि आपल्या घराची भरभराट होते असं सांगितलं जातं. कारण या धान्यामुळे आपल्या घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होण्याचे संकेत आई आपल्याला देत असते असं मानलं जातं. आता घटस्थापना कशी आणि कधी करावी या संबंधित वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. तरी सुद्धा घटस्थापनेचा मुख्य मुहूर्त बघूया. 19 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांपासून ते 8 वाजून 8 मिनिटांपर्यंत तब्बल 1 तास 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला घटस्थापनेसाठी मिळणार आहे. त्याचबरोबर दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपासून ते 1 वाजून 11 मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्तात सुद्धा घटस्थापना केली जाऊ शकते. मात्र सकाळचा मुहूर्त उत्तम मानला जातो. आपल्याला जी वेळ योग्य वाटेल तज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण त्यावेळी घटस्थापना करावी. घटस्थापना करण्यासाठी शास्त्रोक्त विधी आहे, ती म्हणजे पूजास्थान स्वच्छ करावं. चौरंगावर आपण ही पूजा मांडणार असाल तर चौरंग स्वच्छ करून लाल वस्त्र अंथरावं, मातीच्या परडीत धान्य पेरावे, कलशात पाणी भरावं, नाणं टाकावं, तांदूळ टाकावे, कलशाच्या तोंडावर विड्याची पानं ठेवावी, त्यावर नारळ